घर घेताना या दस्तांचा अर्थ माहीत असल्याशिवाय सही करू नका, नाहीतर फसवणूक होईल. नमस्कार, मी ॲडव्होकेट कोनिक कोठारी आणि तुम्ही पाहत आहात नो युअर लॉ. विसार पावती, भरणा पावती, साठे खत, खरेदी खत हे असे बरेच करार आपण घर घेण्यापूर्वी करत असतो. पण त्याचा अर्थ काय हे जाणून घेऊयात. नंबर 1, विसार पावती. विसार पावतीलाच बोलीभाषेमध्ये बुकिंग अमाऊंट किंवा टोकन अमाऊंट म्हणतात. जेव्हा आपल्याला घर आवडतं तेव्हा आपण विक्रेत्याला एक बुकिंग अमाऊंट देतो. लक्षात घ्या, बुकिंग अमाऊंट बदल्यात आपण जी पावती घेतो त्याला विसार पावती म्हणतात, पण त्याच्याने तुम्हाला कोणताही मालकी हक्क प्राप्त होत नाही. नंबर 2, भरणा पावती. भरणा पावती म्हणजे आपण ठरल्याप्रमाणे विक्रेत्याला वेळोवेळी जे पैसे देतो त्या पैशांच्या बदल्यात आपण जी पावती घेतो त्याला भरणा पावती म्हणतात. लक्षात घ्या, भरणा पावतीने सुद्धा तुम्हाला कोणतेही मालकी हक्क प्राप्त होत नाही. नंबर 3, साठे खत. हे एक महत्त्वाचं दस्त आहे. साठे खतामध्ये तुम्ही विक्रेत्यासोबत जो करार करत आहात त्यामध्ये कराराच्या महत्त्वाच्या अटी शर्ती, मोबदल्याची रक्कम कशी देणार आहात, कधी देणार आहात, कोणत्या स्वरूपात देणार आहात आणि आत्तापर्यंत किती रक्कम दिलेली आहे, किती महिन्यामध्ये तुम्ही करार पूर्ण करणार आहात, त्यासाठी काय काय अटी शर्ती आहेत, ह्या काय काय परवानग्या घेणार आहात, मिळकतीचे संपूर्ण वर्णन हे सर्व काही साठे खतात नमूद केले जाते. पण साठे खताने सुद्धा तुम्हाला मालकी हक्क प्राप्त होत नाही. मग असा कोणता दस्त आहे ज्याच्याने तुम्हाला मालकी हक्क प्राप्त होतो? तर खरेदी खत. नंबर 4, खरेदी खत. खरेदी खत म्हणजे सेल डीड. त्यालाच आपण फायनल कन्व्हेन्स पण म्हणतो. फक्त हा दस्त आहे ज्याच्याने तुम्हाला मालकी हक्क प्राप्त होतो. सेल डीडमध्ये नमूद केलेलं असतं की तुम्ही संपूर्ण मोबदला विक्रेत्याला अदा केलेला आहे. विक्रेत्याने या दस्ताद्वारे तुम्हाला मालकी हक्क हस्तांतरित केलेला आहे असे त्या खरेदी खतात नमूद केलेले असते आणि तेव्हा तुम्ही मालक होता. फक्त साठे खत झाला असेल तर त्याच्यामध्ये संपूर्ण मोबदला, मालकी हक्क हस्तांतरण आणि कब्जा तुम्हाला साठे खताद्वारे मिळाला आहे का हे तपासून बघा. अधिक माहितीसाठी तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता. धन्यवाद.